धुळे शहरात संत नरहरी महाराजांची 833वी जयंती भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरी करण्यात आली। सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। माजी महापौर चंद्रकांत बापूसाहेब सोनार यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला। कविवर्य जगदीश देवपूरकर आणि ज्येष्ठ कामगार नेते सुनील तात्या देवरे यांचे मार्गदर्शन यावेळी लाभले। धुळे महानगरपालिका आवारातील संत नरहरी महाराजांच्या स्मारकस्थळी पादुकांचे विधिवत पाद्यपूजन करण्यात आले। यावेळी समाज बांधवांनी संत नरहरी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत प्रार्थना केली। यानंतर महानगरपालिका आवारापासून सुवर्णकार भवनापर्यंत भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली। भगवे फेटे आणि भगवी वस्त्रे परिधान करून समाज बांधव मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले। जय नरहरीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। सुवर्णकार भवन येथे संत नरहरी महाराजांच्या मूर्तीचा दुग्धाभिषेक आणि विधिवत पूजन करण्यात आले। त्यानंतर महाआरती करण्यात आली। धार्मिक कार्यक्रमानंतर समाजातील गुणवंत व्यक्तींचा सन्मानही करण्यात आला। संत नरहरी महाराजांच्या कार्याशी सातत्याने जोडलेल्या सेवकांचाही गौरव करण्यात आला। दर रविवारी स्मारक परिसराची स्वच्छता करणाऱ्या युवा कार्यकर्त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीचा हा उपक्रम यंदाच्या जयंतीचे विशेष आकर्षण ठरला। पोलीस विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला। केंद्रीय गृहमंत्र्यांचा विशेष पुरस्कार प्राप्त प्रकाश सोनार यांचा सन्मान करण्यात आला। तसेच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रकाश पोद्दार यांचाही गौरव करण्यात आला। संत नरहरी महाराजांनी समाजाला भक्ती, प्रामाणिकपणा आणि कष्टाचा संदेश दिला। हरिहर ऐक्याचा महान विचार त्यांनी समाजासमोर मांडला। त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी सांगण्यात आले। जयंती उत्सवाच्या माध्यमातून समाजसेवा आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यात आला। सुवर्णकार समाजाच्या संघटनात्मक एकजुटीचे दर्शन या कार्यक्रमातून घडले। संत नरहरी महाराजांचे स्मारक सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांचे केंद्र बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक समाज बांधवांनी विशेष योगदान दिले। कविवर्य जगदीश देवपूरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर उपस्थितांना साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद देण्यात आला। महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। भक्ती, सेवा, स्वच्छता आणि गुणवंतांचा गौरव असा संगम या जयंतीत पाहायला मिळाला। संत नरहरी महाराजांच्या विचारांचा जागर करत धुळ्यात जयंती उत्साहात संपन्न झाली। प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज, धुळे। सालाबादाप्रमाणे धुळे जिल्हा आणि सुवर्णकार समाज, धुळे सुवर्णकार मध्यवर्ती युवक मंडळ व सर्व शाखा, श्री संत नरहरी महाराज स्मारक समिती, महिला मंडळ आणि सर्व सुवर्णकार बांधवांच्या वतीने आज संत नरहरी महाराजांची 833वी जयंती साजरी करण्यात आली। प्रथम संत नरहरी महाराजांच्या पुतळ्याचा अभिषेक आणि महाआरती, त्यानंतर सुवर्णकार भवन या ठिकाणी परत संत नरहरी महाराज मूर्तीची पूजा, अभिषेक, महाआरती आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत संत नरहरी महाराजांची आज 833वी जयंती ही धुळे जिल्ह्यात सुवर्णकार युवक संघटनाच्या वतीने अतिउत्साहात पार पडली। सर्वप्रथम धुळे महानगरपालिका येथे उभारलेले संत नरहरी स्मारक येथे पाद्यपूजन करून तसेच सुवर्णकार भवन गल्ली नंबर 5 येथे देखील महाराजांचा अभिषेक हे करण्यात आले।